माझं नाव जालिंदर जाधव. ते 2-3 महिन्यापूर्वी माझे वडील साई माऊली हॉस्पिटल अहमदनगर इथे ॲडमिट होते. त्या काळात आम्ही 7 ते 8 दिवस तिथे आम्हाला मुक्कामी राहावं लागलं. अशा काळामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नसते आणि त्यामुळे मला कल्पना होती किंवा माहीत होतं, कारण मी व्यंकटेश संस्था बलम टाकळी या संस्थेचा सभासद आहे. त्यामुळे तिथं डब्याचं व्यवस्थित म्हणजे डबा मिळतो हे माहीत असल्यामुळं मी व्यंकटेश फाउंडेशनला फोन केला आणि त्यांनी लगेच त्या दिवसापासून सकाळी आणि संध्याकाळी असं 2 वेळेस आम्हाला 7 दिवस अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने, विशेष सांगायला म्हणजे प्रत्येक दिवशी त्याच्यामध्ये वेगळी भाजी असायची आणि त्या हॉस्पिटलमध्ये 10 ते 15 डबे येत होते. तर आम्ही सर्व एकत्र जेवण करायचो आणि अतिशय आनंदानं, म्हणजे आजारी असून सुद्धा त्या ठिकाणी सर्व लोक आनंदाने एकत्र, तुमच्या हे जो उपक्रम आहे हा व्यंकटेशचा अतिशय चांगला आहे आणि त्यामुळं अनेकाला आनंद होतो आणि आपल्याला जी काही आपली आवश्यकता असते जेवणाची 2 वेळेस, ती पेशंटची अधिक सोबत असणारी माणसाची ती त्यामुळे भागते. त्यामुळे मी व्यंकटेश फाउंडेशनचे खूप खूप आभार मानतो.